तसेच रोहनला देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्याला देखील रोख रक्कम लागली गेलेली आहे, ते म्हणजे किशोर भालेकर साहेबांच्या माध्यमातून मी किशोर भालेकर साहेबांना विनंती करतो हे 101 रुपये आपल्या शुभ हस्ते त्यांना द्यायचं आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, त्याच्या जोरावर त्यांना मात्र 100 रुपयाची रोख रक्कम दिली जाते. तरी आपण हे सामनावीराचा पुरस्कार जरी मिळाला नसेल तरी मात्र चांगली पारितोषिक दिली जाते. सामनावीराचा पुरस्कार जातोय तो अभिषेकला. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, वैयक्तिक फलंदाजी करत असताना वैयक्तिक धावसंख्या बनवली गेली ती 18. धन्यवाद. येस चला मॅच ऑन. पुन्हा एकदा सर्व क्रीडाप्रेमींचं क्रिकेटप्रेमींचं क्रीडानगरीमध्ये सरचे स्वागत. पहिल्या फेरीतील आपण लढत जर पाहिलीत दोन्ही संघाचा 12व्या खेळाडूला पुन्हा एकदा नम्रतापूर्वक विनंती आहे, प्लीज या. वारंवार तुम्हाला सूचना द्यावा लागतात, त्यासाठी प्लीज थोडंसं लक्ष केंद्रित करा. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मंगेश खताते. जर आपण इथे पाहिलं तर वयोमानाचा अंदाज घेता त्यांच्याकडे बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे. लेदरचं क्रिकेट देखील खेळतात आणि सध्याच्या घडीला बॅटिंग एंडला दाखल झालेत. अंशु देवेकर जर आपण पाहिलं तर डॉट बॉलनं षटकाला सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू डॉट यावी स्लो केलं हे जजमेंट थोडंसं चुकलं पहा. हातामध्ये बॉल आला त्याच्यानंतर झेल ड्रॉप. एक सिंगल धावांनी सिंगल धावेने इथे मात्र अकाउंट ओपन केलंय. पन्नाला स्ट्रायकर या संघाचा जर आपण विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये आहे पॉईंट टेबलमध्ये, कारण मागचे 2 सामने चांगल्या रेटने ते जिंकलेले आहेत. त्यांचा जर आपण नेट रन रेटचा विचार केला तर +5.29. दिस इज अ बेस्ट नेट रन रेट ऑफ दिस टुर्नामेंट आणि त्याने तो जरूर मेंटेन केला. यावेळी नजरेपासून दूर बॉडीपासून थोडासा बाहेर ठेवला बॉल. यंगस्टर गोलंदाज आहे आणि गवी प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थानं पहिल्या वर्षामध्ये यंगस्टरने खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये कैवल्य हेमांशू असे यंगस्टर पाहिले. आज अंशू सारखा एक न्यू टॅलेंट बॉलर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि मागचे 2 चेंडू पाहिले तर पांगवलीचा सुपरस्टार श्रीधर रिकामे याला अक्षरशः शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी नपितुली गोलंदाजी पहा. प्रत्येक बॉल चांगल्या लेंथवरती चांगल्या लाईनवरती आतापर्यंत या ओव्हरमध्ये हाताळला गेलाय. पॉवर प्लेमध्ये अक्षरशः जखडून ठेवलंय. यावेळी कही पे निगाही कही पे निशाणा पहा. आय अँड हँड कॉर्डिनेशन, तुमचं हात आणि डोळे याच्यामधलं जे काही कॉर्डिनेशन होतं ते मैदानावरती सुरेख नव्हतं, ताळमेळ नव्हता दोन्ही गोष्टीमध्ये ना. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा तिसरा चेंडू डॉट आलाय. मॅग्निफिशियंट स्पेल. योगीची महागावकर यांच्याकडून पर विकेट अंशूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. यावेळी बॅकफुटला गेले, पंच केलं. पॉवर प्लेचा खूप चांगला वापर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत बिनगडी बाद. 5 रन्स बॅटिंग करणाऱ्या पन्नाला स्ट्रायकर या संघाच्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती अंशूचं षटक खूप चांगलं राहिलं. चला यश जास्त वेळ घेऊ नका, कारण आपण पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 1 तास खर्च घातला होता. त्यामुळे विनंती आहे थोडंसं घाईनं आपण मॅचकडे येऊयात. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. ड्राईव्ह लेंथवरती बॉल, त्याला बरोबर ऑन साईडला मनगटाच्या साह्याने दिशा दिली. सिंगल कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही, थांबवलं स्ट्राईक एंडवरून. हे गरजेचं आहे, कारण जसं म्हटलं जातं की नजर हटी दुर्घटना घटी. दोन्ही बॅटरमधला ताळमेळ यावेळी खूप सुरेख.
नोचा कॉल म्हणजे धाव नाही घ्यायची, थांबायचं आहे, हे सर्व गोष्टी मॅटर करतात. यशला म्हटलं तर बाहुबली म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. टॅप केलं बॉलला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही सहसा असे टॅपचे फटके पाहता. सर्कलमध्येच बॉलला अडवलं गेलं, एक सिंगल धाव. सिंगल डबलचं क्रिकेट जसं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, अगदी थेंबा थेंबाने तळ भरतं आणि तशाच पद्धतीनं या स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम आज दोन्ही बॅटरने केले. रणसंख्या 7च्या घरामध्ये वन ऑफ द मॅजिकल फिगर ऑन द स्कोर कार्ड. बिग हिट करण्याचा प्रयत्न एज अँड बॉल गोज टू डिक्लेअर झोन. इथे एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर कार्डमध्ये हलकासा बदलाव जो घेऊन जाईल 8च्या घरामध्ये. संध्याकाळचं सत्र ही मॅच मी म्हणेल की दोन्ही संघाच्या दृष्टीने फार तेवढीच गरजेची आहे, कारण सज्जनगड चार्जेस हे संपूर्ण स्पर्धेमधील 2 मधील 1 मॅच ऑन आहेत. त्यामुळे त्यांना ही मॅच नुसतं जिंकायचं नाही तर मोठ्या फरकाने जिंकावी लागेल. हवेमध्ये बॉल ऑन साईडला फटका, वन बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. यावेळी वन ऑफ द बेस्ट फटका मंगेश यांच्या बॅटमधून चौकार. येस, थँक्यू. ही मॅच पाहिली तर सज्जनगड चार्जेस संघासाठी करोया मोरोची लढाई आहे. ड्राईव्ह केला बॉलला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलंय, एक सिंगल धाव. नेट रन रेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये तितकाच चर्चेचा विषय राहणार आहे, कारण लीग स्टेजेस मॅचेस आपण खेळतोय. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला नेट रन रेट हा ज्यावेळी सेम पॉईंटवरती तुमचा संघ असेल त्यावेळी या गोष्टी तुम्हाला मॅचमध्ये मदत करतात. टप्प्याचा बॉल ऑन साईडला जरूर फटका आला, एक सिंगल दा अगे थ्रो जर पाहिला तर बराचसा वाईट होता, त्या ठिकाणी जरूर माफी मागितली. बॅकअप आलं आणि एक सिंगल धाव. आणि या सिंगलच्या सहाय्याने जर आपण इथे पाहिलं तर रणसंख्या जी 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. बिनगडीबाद 14 धावा बॅटिंग करणाऱ्या पन्नाला स्ट्रायकर्स या संघाची. चला वेळ घेऊ नका, याच्यानंतर आपल्याकडे बरेचसे सामने शिल्लक आहेत. आपण मगाशी उल्लेख केला की वेळ फार महत्वाची आहे. वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. या स्पर्धेचा अंतिम आणि दुसरा दिवस डेलाईट मध्ये संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. मैदानामध्ये फ्लडलाईटची व्यवस्था नाहीये, त्यासाठी खास करून फिल्डिंग करण्याला संघाला विनंती आहे, अधिकचा वेळ प्लीज खर्च घालू नका. 7च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. शेवटचं अंतिम षटक, पहिलाच बॉल स्पिक केला आणि सरळ फेकून दिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. श्रीधर रिकामीच्या बॅटमधून एक दर्जेदार ब्रँडेड षटकार. येस, थँक्यू. अगदी गाण्याप्रमाणे 1 नंबर हा षटकार होता. बॅटच्या बरोबर रडारमध्ये पिक केला आणि फेकून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. तुम्हाला रफ्तार पकडावी लागेल. आणखीन एक दर्जेदार फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू नाहीये, 1 बाउन्स फॉर 4 रन्स. आणखीन एक मागच्या चेंडूवरती षटकार, इथे आलाय चौकार. येस, थँक्यू. सार्थक रिकामे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि सार्थकला या ठिकाणी टार्गेट केले. श्रीधरच्या रेंजमध्ये तुम्ही बॉल दिला तर श्रीधर असे फटके खेळणे जाणतात आणि सध्याच्या घडीला विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग. अंपायर सिग्नल येतोय डेड बॉल. योगेश महागावकर यांच्याकडून विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज सार्थकसाठी मिनी हेलिकॉप्टर. अगदी जमिनी लगत हा फटका लंगापच्या हातामध्ये दाखल जरूर झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस आणि मंगेश यांना डगआउट मध्ये परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. येस, थँक्यू. सिंधुदुर्ग रणवीर आणि राजगड फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉस साठी या. सिंधुदुर्ग रणवीर, राजगड फायटर्स. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बॅटल. टप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म पुलचा हल्ला, इन टू द गॅप, बिटवीन द गॅप, फ्लॅटेड अँड फ्युरियस. दिस इज अ यूज इट षटकार.
कॉम्बॉक्स मध्ये या. राऊंड द विकेटनं पहिला बॉल आखू टप्प्याचा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन गॉन. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. यश मैदानावरती दाखल झालाय, ज्याला मला वाटतं बाहुबली या नावाने हा प्रचलित खेळाडू आहे आणि बाहुबलीप्रमाणे त्याला खेळ करावा लागेल. कारण आपण एकंदरीत विचार केला तर सज्जनगड चार्जेस या संघाला ही मॅच काही केलं जिंकावे लागेल. कारण जिंकले तर ते पॉइंट टेबल टॉप 2 मध्ये जातील आणि जर सज्जनगड चार्जेस या ठिकाणी ही मॅच लॉस केले तर रायगड रॉयल जो संघ आहे त्या संघाला टॉप 4 मध्ये संधी मिळेल. त्यामुळे आता ह्या सामना आहे त्याच्यावरती सर्व प्रेक्षकांचा नजर असतील. रायगड रॉयल्सला क्वालिफाय करायचं असेल तर या मॅच मध्ये सज्जनगड चार्जेस हा संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला पाहिजे आणि जर सज्जनगड चार्जेस ही मॅच जिंकला तर अल्टिमेट जे 2 मैदानावरती संघ आहेत पन्नाला स्ट्रायकर्स आणि सज्जनगड चार्जेस हे टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहेत. जास्त वेळ नका घेऊ, आपण वेळेवरती प्रत्येक गोष्टीला पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. आणखीन एक खूप चांगली डिलिव्हरी. आता मी म्हणेल की रायगड रॉयलचे सर्व खेळाडू देवाकडे प्रार्थना करत असेल की सज्जनगड चार्जेस हा संघ पराभूत व्हावा. कारण त्यांना अजूनही संधी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सज्जनगड चार्जेसच्या डगआउट मधून जरूर या चर्चा असतील की एक विन एक विजय आणि टॉप 4 मध्ये प्रवेश. बॅट उलटी केली, अप्रतिम फटका. मागे खेळाडू आहे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. याच्या बॅटमधून नावाप्रमाणे बाहुबली क्लासिकल 4 रन चौकार. येस, थँक्यू थँक्यू. आणि दुसऱ्या बाजूला मैत्रीची ही मी म्हणेल की काही बाजूला आपण मंगेश खातातेनं पाहते आणि दुसऱ्या बाजूला आपले लंकेशजी पाहत आहे, मित्र आहेत आणि आता मैत्रीच्या खातीर मॅच जिंकतील का हे बऱ्याचशा गोष्टी आणि त्याच्यावरती चर्चा जरूर होणार आहे. सध्याच्या घडीला याच्या बॅटमधून दिस इज वन लाफ्टे स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर परा चौकार. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे, कारण या सामन्याने पॉइंट टेबल मध्ये एक असा बदला होणार आहे. एखादा संघ जिंकला तर एखाद्याला संधी आणि पराजय होणाऱ्या संघाला बरंच काही आहे. यावेळी पुन्हा एकदा याच्या बॅटमधून दिस इज अ वन ऑफ अ ब्युटिफुल एलिव्हेटेड स्ट्रोक. आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा चौकार, 4 रन्स. येस, थँक्यू थँक्यू. चला वेळ घेऊ नका.
वरती एक अतिरिक्त धाव. आता स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर यशला आपण पाहत आहे, बाहुबली या नावाने प्रचलित आहे. आणि आता जर या सामन्याचा उल्लेख केला तर संघ मुसीबतमध्ये आहे, म्हणजे ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. आता या मॅच मध्ये या आपल्या संघासाठी कोण आहे जो जरूर पिच वरती उभा राहील, खेळपट्टीवरती उभा राहील आणि संघाला जिंकून देईल. एक एक धाव आली आहे. सन्माननीय जितेंद्रजी रिकामे साहेब यांच्याकडून श्रीधरच्या बॅटिंगसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वेलकम. आणि श्रीधर जरूर त्या ठिकाणी थोडासा चेहऱ्यावर त्याचा आनंद जाणवतोय. 1500 रुपयाचे प्रेम आहे. मी नेहमी म्हणतो की अमाऊंट मॅटर नाही करत, खेळाडूवरती दाखवलेलं प्रेम, तुम्ही दिलेला प्रोत्साहन, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि श्रीधरसाठी त्याच्या षटकारांसाठी ते कॅश प्राइज. आणि सन्माननीय राजेंद्रजी दिवेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे श्रीधरसाठी. यावेळी बॉल सीमारेषेच्या बाहेर. येस, थँक्यू थँक्यू. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 6 बॉल मध्ये करायच्यात 20 धावा. 6 मध्ये 20. सगळ्यांचे 2 पॉइंट आहेत. ते जिंकले तर 4 पॉइंट होणार, ते हरले ना तर 2 पॉइंटच होतील, पण नंबर तुमचा चांगला आहे. 6 मध्ये 20 करायचे आहेत. येणारे 6 चेंडू करायचे आहेत 20. सहा मध्ये 20 धावा करायचे. चला घाई करा. एक गोलंदाजी ट्रॅकवरती आले साहिल. पहिला बॉल याच्या बॅट मधून लॉफ्ट केलाय, खेळाडू बॉलच्या वरती आणि महत्वाची विकेट. इथे यश सारखा महत्वाचा फलंदाज बाद. कम ऑन डीजे. येस, थँक्यू थँक्यू. आता तुम्ही इथे पहा, जसं यश यांचा विकेट गेला, रायगड रॉयल संघाचे संघमालक यश लंकेशी धुमाळ या ठिकाणी आले, हितगुज करतायत, कारण खुश झालेत. विकेट गेल्यानंतर त्याचा आनंद बघा, कारण त्यांना माहिती आहे आता येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 5 बॉलमध्ये करायचे 20 धावा. सतीश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. कहाणी अजून संपलेली नाही, कारण मॅच अजून संपलेली नाही. येणारे 5 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज साहिल दिवेकर, चांगला फटका आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. 1 बाउन्स बॉलला कॅरी करतील. सिंगल कंप्लीट. येणारे 4 बॉल शिल्लक आणि जर इथे पण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू 19 धावा. याच्यानंतरच्या लढतीसाठी राजगड फायटर्स, तुम्हाला विनंती, आपण रेडी राहायचंय प्लीज. शेवटचे 4 बॉल 19 रन्स टू विन. लाफ्ट केलं सर्कलच्या आतमध्ये. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलवरती. त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. चेस स्पर्धेचा नियम. सोडलंय बॉलला, सोडलंय बॉलला. वाईट बॉलचा इशारा. अगदी दिल की धडकन
अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे, कारण इथे आणखी जर एखादा षटकार आला तर शेवटच्या 2 बॉलवरती मैदानावरती उलटफेर पाहायला मिळेल का, हा बॉल फार महत्वाचा आहे. निनादला एखादा सिक्सर मारावा लागेल, कारण इथे जर एक सिक्स आला तर प्रेशर गोलंदाज साहिलवरती जरूर निर्माण होईल. विकेट काढण्याचा प्रयत्न मिस केला बॉलला. आता जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये तब्बल 16 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू करायचेत 16 धावा. जवळजवळ फॉर्मॅलिटी शिल्लक, म्हणजेच या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला 50 स्ट्रायकर्स एक असा संघ अप्रतिम दर्जेदार खेळ त्यांनी आतापर्यंत या लीग मध्ये सादर केलाय. शेवटचे 2 चेंडू 16 धावांची गरज. पुढचा बॉल, या बॉलला सोडलंय. पंचांकडे पाहिलं, कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाहीये, इशारा नाहीये, म्हणजेच एकंदरीत डॉट बॉलची सांगता. 1 डिलिव्हरी लेफ्ट. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल बॅकफुटला गेले आणि बरोबर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू अगदी चौकारासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सिंधुदुर्ग आणि राजगड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना. ओके, थँक्यू.